1500 रुपयाचा खर्च आहे क्विंटल मागे आणि तो त्याच्या खाली आता भाव 1500 रुपये क्विंटलला तुम्ही फायदा देणार की नाही? माझा खर्च झालेला एखाद्या वस्तूवर खर्च 1500 रुपये तर मला 2 पैसे तुम्ही फायदा देणार की नाही? म्हणून तो 2250चा मिनिमम असला पाहिजे. ती जी आहे ती आधारभूत किंमत ती कायमस्वरूपी ठरवली पाहिजे. तुम्ही जे म्हणता ना नाफेड नाफेड नाफेड, ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही, ते कंपन्यांच्या ज्या आहेत त्यांना नेमतात आणि ते कंपन्या ठरलेल्या लोक आहेत आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन 700 800 900 रुपयाने कशा तरी घेतात. सोडून जाईल म्हणून लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात आणि मग भाव वाढल्यानंतर तोच कांदा जो आहे नंतर नाफेड सुद्धा विकत घेतो. अध्यक्ष महोदय खाली फार अंदाधुंद चाललेले आहे अध्यक्ष महोदय. पण मग या कांद्याचा प्रश्न सुद्धा कायमचा मार्गी लावण्यासाठी मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आधारभूत किंमत 2250 रुपये आणि त्याच्यानंतर जर वाढत गेली तर टप्प्याटप्प्यानं जे आहे तुम्हाला जे इतर निर्बंध लावता येतील. एक लक्षात घ्या, खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला? काय 2000 रुपये म्हणून तुम्ही सांगणार? 2000 रुपये नाही येतो, 700 800 1000 1500 पर्यंत चालतो. खर्चच माझा 1500 रुपये आहे. त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान. अध्यक्ष महोदय, भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो आहे निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात. राज्यातले 4-5 जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत.